बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, धामणगावात भगतसिंग चौकात जल्लोषाचा महापूर. धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोटे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला. शिवेंद्र अधिकारी यांच्या शपथविधीनंतर फटाके, ढोल ताशे फुगडीने आनंदोत्सव. पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्याच्या आनंदात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धामणगाव रेल्वे शहरातील भगतसिंग चौक येथे जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला. धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोटे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या जल्लोषात भाजप पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते शिवेंद्र अधिकारी यांनी शपथ घेतल्याची घोषणा होताच धामणगावातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भगतसिंग चौक परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. भारत माता की जय, भाजप जिंदाबाद, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी नृत्य करत विजयाचा आनंद साजरा केला. महामंत्री भाजपाचे अमरावती जिल्हाध्यक्ष ग्रामीण ज्योती पाटील यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकारी व नगरसेवकांनी पारंपरिक फुगडी खेळत विजयाचा जल्लोष केला. महिलांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब यांनी यावेळी बोलताना सांगितले की देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असून पश्चिम बंगालमध्ये हा सामान्य जनतेच्या विकासाभिमुख विचारांचा विजय आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे पक्षाला यश मिळाले असून आगामी काळात देशभरात भाजप आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात अनेक नगरसेवक, भाजप पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.